स्टॉप इट! काय काय तमाशा लावलाय? अजून किती ऐकून घ्यायचं कोणाकोणाचं? मामा मामा प्लीज मला इथे थांब. अमर मला प्लीज इथे थांबायचं नाही. मला प्लीज इथून घेऊन चल. मला एक मिनिट इथे थांबायचं नाही. प्लीज शांत ब्रो. मला प्लीज घेऊन चल. प्लीज प्लीज चल ब्रो. लग्न म्हटल्यावर अशा छोट्या छोट्या गोष्टी होतात. आपण लक्ष देऊ नका त्याच्याकडे. हा, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद वधू आणि वरासाठी खूप गरजेचे. तेवढे मात्र अवश्य द्याच. आणि सगळ्यांनी जेवण करूनच जायचं. प्लीज सगळ्यांनी जेवण गोड मानून घ्या. अरू अरू शांत हो प्लीज. ए पोरी आता स्वतःला सावय स्वतःला. आता पश्चाताप करून काही उपयोग नाही आबा. फार उशीर झाला. तुम्ही मनात आणलं असताना तर हे थांबवू शकला असता. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आबा. ए बास. मगासपासून बघतोय तोंडाला येईल ते बडबडतोयस तू. आणि काय रे, आम्ही काय करायचं काय नाही करायचं हे तू सांगणारा कोण? तू बाहेरचा आहेस ना, बाहेरच्या सारखं वाग. कळलं ना? चल निघ आता इथून. आम्ही बघून घेऊ आम्हाला काय करायचं. बास दादा. हा बाहेरचा माणूस ज्यांनी माझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलं, तो हा नितीन बाहेरचा माणूस. आणि तुम्ही कोण? तुम्ही आपली माणसं. नितीन, अरे आपलं परक वगैरे काही नसतं रे. असतो तो फक्त मी, माझा, मला आणि या मीच्या आधी आणि नंतर काही नसतं. तो परमेश्वर सुद्धा नसतो. हा माझा सख्खा मोठा भाऊ. आणि हे आबा. दादा दादा मला फक्त एकच सांग की हे असं वागताना दरवर्षी तुला भाऊबीजेला प्रेमाने ओवाळणारी बहीण कधीच आठवली नाही का रे? सांग ना. दुष्ट, खरंच
बस तू. थांबा आबा, हा अधिकार गमावलाय तुम्ही आता. आबा म्हणण्याचा अधिकार सुद्धा घालवलाय. नको परी, नको असं बोलूस. अगं मला तुझी फसवणूक करायची नव्हती. तुझा प्रत्येक शब्द माझ्या काळजाला लागतोय. पण मला तर आता काळीजच उरलेलं नाही. त्याचे लचके तोडून कधीच विकलेत तुम्ही. आबा मी नेहमी विचारायचं ना तुम्हाला, हे असं सगळं अचानक चांगलं कसं घडतंय. आत्ता त्याची कारणं लक्षात येत आहेत माझ्या. आबा तुम्हाला एकदाही वाटलं नाही आपण दिग्विजयला भेटायला जावं. आपण आपली मुलगी कोणाला देतोय. हो विसरलेच. जागीरदारांनी मुलगी दिलीये कुठे, विकलीये त्या पडक्या जमिनीसारखी. आत्ता हळूहळू माझ्या लक्षात येत आहे सगळं. दादाचा बिझनेस एकदम सुरू झाला, जागीरदारांची सगळी कर्ज फिटली, लक्ष्मी पाणी भरायला लागली जागीरदारांकडे. हे सगळं अचानक का? कारण जागीरदारांनी घरची लक्ष्मी विकायला काढली होती. वाह आबा, छान. पोरी असं असं नको बोलूस का. असं नको बोलू तर कसं बोलू आबा. तुमच्याच हातातली बाहुली आहे ना मी. आबा मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे आहेत अरुंधती. त्याच्यामध्ये जे नाही तेच तू पाहिलंस आणि जे आहे त्याकडे दुर्लक्ष केलंस. मग नेमकं आंधळ कोण. रेशम, सगळं माझ्यामुळे घडलं. सगळं माझ्यामुळे घडलं. रेशम, माझ्या आयुष्यात आहे ना कधीच काही होऊ शकलं नाही चांगलं. सगळ्याला मीच जबाबदार आहे. इथे मी स्वतःला नीट सांभाळू शकत नाही आणि मी त्या अरुंधतीला सांभाळायला निघालो होतो. हे ब्रो, तू का स्वतःला दोषी ठरवतोयस. मॉम म्हणाली ना काही नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल. गैरसमज आणि फसवणूक यात जमीन आसमानाचा फरक असतो अमर. काय बोललेली अरुंधती आठवत आहे ना. माझी फसवणूक केली आहे म्हणे.
फसवणूक आणि या सगळ्याला जबाबदार फक्त मी आणि मम्मा आहोत. मी तिची फसवणूक केली आहे का ग? मी काकू 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 मी कधी कोणाला फसवू शकतो का? मला सांग. मी खरंच केली का तिची फसवणूक? अमर बोल ना. मी खरंच फसवलंय का अरुंधतीला? नाही रे, नाही ब्रो, प्लीज शांत हो. बघ, यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. सगळं ठीक होईल रे. काही होऊ शकत नाही आता. काही होऊ शकत नाही. अमर अमर सगळं संपलंय. ओके, सगळं संपलंय. तुम्ही प्लीज इथून बाहेर जा. मला एकट्याला राहायचं. दिग्विजय, तुला एकटंच कोणी सोडणार नाहीये. तू नको ना त्रास करून घेऊ स्वतःला आणि स्वतःवर राग काढू नकोस बाळा. हे ब्रो, माझा ऐकशील तू? हा, प्लीज शांत हो. मामा काय म्हणाली? तिला सगळं माहित आहे. आपण मामाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारू. हा, ठीक आहे. हे ब्रो, पण तू आधी शांत हो. हे बघ, आपण आम्ही जाऊ नको असं सांगितलेलं असताना सुद्धा हा मूर्खासारखा तिथे का गेला? अमर, पद्मिनीनं दिग्विजयचं लग्न ठरवलं कोणालाही विश्वासात न घेता, अगदी अचानक. त्यानंतर तिनं फरमान काढलं की अरुंधतीला कुणी भेटायचं नाही. काय म्हणायचंय काय तुला काका? पद्मिनीनं अजूनही अरुंधतीपासून सत्य लपवलंय. दिग्विजय आंधळा आहे हे अजूनही पद्मिनीनं अरुंधतीला सांगितलं नसावं असं मला वाटतंय. मामाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. कधी ना कधी ती आम्हाला द्यावीच लागली असती, पण ती वेळ इतक्या लवकर येईल असो. ही वेळ अजून जरा लवकर आली असती तर प्रश्नच पडले नसते. काय सारखा सारखा प्रश्न करतेस का? हा, ज्या प्रश्नांची उत्तरं सापडणं खूप कठीण असतं ना अरुंधती, त्यांना मोठे प्रश्न म्हणतात. तुझ्या प्रश्नाची उत्तरं तर फारच सोपी आहेत ग. तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, तुला कुणीही धोका दिलेला नाही, कुणीही तुझा विश्वासघात केलेला नाही, ना तुला कुणी फसवलंय. तुझा निर्णय, हा निर्णय तुझा तू घेतला होतास. उत्तर क्रमांक 2. दिग्विजयासारखा मुलगा अख्ख्या जगात तुला शोधूनही सापडणार नाही अरुंधती. त्याच्यामध्ये जे नाही तेच तू पाहिलंस आणि जे आहे त्याकडे दुर्लक्ष केलंस. नेमकं आंधळ कोण हे तुझं तू ठरव. इनफॅक्ट हे लग्न आत्ता इथे मोडलंय. त्याच्यातले गुण तू ओळखू शकली नाहीस, ह्याचं आश्चर्य कमी आणि खंत जास्त वाटते आम्हाला. त्याच्या ह्या गोष्टीसाठी हे जे काही तू आता आज महाभारत केलंस ना, तो तुझा आम्ही पोरकटपणा समजतो आणि हे सगळं विसरून जातो. तू हे सगळं विसरून जा आणि गुण्या गोविंदानं माणसाने किती स्वार्थी असावं याचं माप बहुतेक वरचा ठरवत नसावा.
सगळे एक जात स्वार्थी आहात, फक्त स्वार्थी. हो आहोत आम्ही स्वार्थी. मान्य आहे आम्हाला, आम्ही स्वार्थी आहोत. पण तू पण स्वार्थीच आहेस की ग? फक्त स्वतःचा विचार करणारी एक सुशिक्षित स्वार्थी मुलगी. बरोबर बोललीस तू, अगदी बरोबर बोललीस. माणसानं किती स्वार्थी असावं हे तो वरचा ठरवत नसावा. निदान आम्ही आमच्या मुलाच्या सुखासाठी हे सगळं केलं. तुझ्या आबांनी, तुझ्या भावानी तुझ्या सुखासाठी केलं, तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी केलं. हे असं उज्ज्वल भविष्य? ठिक्कर काळोखाने भरलंय माझं आयुष्य. सगळीकडे नुसता अंधार आहे, अंधार. एक मिनिट अरुंधती. दिग्विजयला दिसत नसलं तरी तो सगळ्यांसारखाच वागतो, बोलतो, राहतो. मग तुला एवढा मोठा प्रॉब्लेम काय? तिथे शाळेमध्ये अंध मुलांबरोबर तासन तास त्यांना शिकवत असतेस, तेव्हा नसतो तुला काहीच प्रॉब्लेम. नसतो ना? मग त्यांच्याबरोबर हसताना खेळताना तुला नाही त्रास होत? मग आताच का त्रास होतोय सांग ना. म्हणजे त्यांच्यामध्ये गुंतलेल्या भावना, त्यांच्या बरोबरच्या सगळ्या गोष्टी तुझ्या खोट्या आहेत, स्वार्थापोटी केलेल्या. सगळं नाटक आहे तुझं. बास. हे सगळं सुनावण्याचा काही एक अधिकार नाहीये तुम्हाला. आणि भावनांबद्दल तर तुम्ही बोलूच नका पद्मिनी राजे सरंजामे. स्वतःच्या मुलाच्या भावनांची पण खेळलातच तुम्ही. अरुंधती, हे जे काय झालंय, हे जे काय घडलंय ते सगळं माझ्यामुळे घडलंय. या सगळ्यात जर कोणी दोषी असेल तर तो फक्त मी आहे. आणि या सगळ्याची मला जरा जरी कल्पना असती ना आधी तर हे लग्नच काय हा दिवसच कधी आला नसता. पण आता आपलं लग्न झालंय. इनफॅक्ट आपण एका बंधनात बांधले गेलो आहोत. पण बंधन एका नात्यात जोडण्याआधीच विश्वासघात, फसवणूक अशा बंधनात अडकले गेले. त्यामुळे असं बंधन, हे असं नातं तोडलेलंच बरं. आणि ते तू तोडायला मोकळी आहेस. इनफॅक्ट हे लग्न आत्ता इथे मोडलंय.